गुड मॉर्निंग सर्वांना. कसं सर्वजण? आज बघा उन्हाचं दर्शन झालेलं आहे, सूर्यदर्शन झालेलं आहे. आणखी 8 दिवस तरी कंटिन्यू अजिबात ऊन नव्हतं. कसलं कपडे तर वाळतच नव्हते. आज जास्त कपडे धुले त्यासाठी मला वाळवून घ्यावीत आज. आणि मस्त असं ऊन पडलं, पण वारं लय सुटायला लागलं बघा. ऊन तर आहे पडलेलं, पण वारं सुटायला लागलं. काय होते, कपडे वाळत नव्हते. 4-5 दिवस, 5-6 दिवस असेल बघा, कपडेच वाळत नव्हते. त्याच्यामुळे आज आहेत ना जरा जास्त कपडे पोरांची वगैरे धुली. मनुके घरातच वाळायला घालत होते. मनुके ते 15 दिवस झालं वाळवते, वाळणच कसले वाळतच नाही. आज पडले दिसत असले. पोरांचे जीन्स वगैरे असतात ना, वाळतच कुठेच राहीना जाग्या माऱ्याने. वार नसतं अशी मनुके आहेत. तरी आणखीन एकदा धुवायच्यात बरं का. काय झालं, मागच्या वेळेस धुला मी, पण ह्याच्यामध्ये थोडी माती वगैरे राहिलेली आहे. की पावसात भिजले होते ना एकदा, वरती नीट केले, नीट करून टाकले, नीट करून धुवून टाकले, पण त्यातली मातीच निघाली. खाताना कचकच लागतात. आता आणखीन नाही ना, जास्त ऊन पडलं ना, आता वाळून द्यायचे थोडे. जास्त ऊन पडलं ना की आणखीन एकदा धुवावं लागते बघा. आणि आपल्या ते ना गोकर्णीचं फुल आलेलं होतं. जमेल तर उद्या उमलतील बरं का. दोन उमलतील. खूप झाडं आहेत माझ्याकडे. हे बघ, छोटे छोटे अष्टरच्या फुलांवाले फुले, जाईजुई, खूप अशी झाडं आहेत. इकडं पण आहे, बघू शकता आपल्या पटांगण कसं आहे ते. बाग आहे आपली. कुठे काढाय आली आता बिहारी येतील तिकडले, त्यांना सांगितले 2 दिवसांनी येतं म्हणले. खूप झाडं, पावसाने खूप छान झाले वातावरण. म्हणजे झाडं फ्रेश झालेली आहेत. आता आज ऊन पडलं, कसलं चटकते बघ की. पण अशा ह्या उन्हात बसावं वाटतं, कारण की झालं 8 दिवस झालं ना पाऊस असल्यामुळे ना, आबाळ असल्यामुळे अंगच दुखायचं, सारखं अंग दुखायचं, हात दुख पाय दुख सारखं चालू. उन्हात बसलं ना मस्तपैकी, की जरा ऊन पण असावं थोडं शरीराला. काम आवरलं सगळं, बघू शकता तुम्ही. काम आवरलं आणि आता असं झालंय, मला शेंगा नीट करायच्या आहेत. भुईमुगाच्या शेंगा आईने दिल्या होत्या त्यांच्या इकडच्या, तर त्या शेंगा नीट करायच्या आहेत. इथं शेंगा पडलेल्या आहेत. आणखी तेवढंच आहे भिंती कशी काल केल्याने. पण देवराजला शाळेत आहे ना आज हे मागितले होते, शेंगदाण्याचे लाडू मागितले होते शाळेमध्ये. तर ते शेंगदाण्याचे लाडू आहेत ना, ते हे करायचे, त्याला दिले मी काल. त्याच्यामुळे शेंगदाणे संपून गेले. आता नीट करायचे शेंगदाणे. आणि मनुके पण नीट करायचे आहेत बघा. मनुके ते लय आहेत वरती, एवढे मनुके आहेत. काय झालंय, कॅरेटातले नाही बरं का काय होत, त्याला हवा लागते. पण गमेल्यात आहेत ना ते आता पावसाने काय झाले, दाराला फुगलेत बघा, उघडतच नाही ते. चला म्हणून एवढे टाकून घेते बरं. हे बघा घेतले टाकून. एक कॅरेट एक घम्याला होते, काय झालं तर घमेल्यात खाली असल्यामुळे ना जरा खराबच झाले होते. त्याच्यामुळं
उन्हाला टाकले आता तर तापतीन बघा, चांगली चटचट ऊन लागते. माणसं औषधं मारायला लागली. काय झालं, आबाळ असल्यामुळं औषधच मारायला येत नसायचं, धुवून निघायचं सगळं. प्राजक्ताचं झाड केवढं मोठं आहे. वातावरण शेवगा, नारळ, रामफळ, सीताफळ लय प्रकार आहेत आमच्या इकडे. बागा किती मस्त भारी झाल्यात का नाही बागा. खाली शेंगा नीट करून घ्यावं. शेंगा नीट करून घ्यावं आज म्हणून मी करणार होते, पण आता ऊन पडले म्हणलं जरा ऊनच द्यावं त्याला म्हणलं. आणि काय होतं, ज्यावेळेस काम असतं ना त्यावेळेस काम करू वाटत नाही, कंटाळा आला, कामच करू वाटत नाही. आणि ज्यावेळेस काम करू वाटतं त्यावेळेस लक्षात राहत नाही की हे काम राहिले आपलं करायचं म्हणून, असं होतं. कोंबडा बघायचा केवढा करत चालला. केवढा मोठा आहे. चला असं द्या, मी शेंगा नीट करून सकाळचं काम आवरतं लवकर. सकाळ सकाळ इऱ्या टाकला मकाला आपल्या इकडं मका आहे पलीकडं मका. कसं का मकाला इऱ्या टाकल्या. व्हिडिओ काय काढणं झालं नाही, मोबाईल घरी ठेवला होता मी आणि देवराजला सोडायला गेले होते शाळेत आणि ते मका टाकत होते. त्यांना जावं लागतं 8:30 वाजता कंपनी. मका टाकत होते मी तशीच गेले मका टाकायला, त्याच्यामुळे व्हिडिओज काढणं झालं नाही. की सकाळ सकाळच इऱ्या टाकून घेतला. काय झालं तर काल नव्हतं पाऊस, पण मला नाही एकटीला टाकायला लागते की लय बादल्या व्हाव्या लागतात. मग एकाने टाकलं एकाने नेऊन दिलं ना की मग उरकतं पटपट टाकून. त्यासाठी मग ते टाकत होते आणि मी इथून शेडमधनं नेऊन देत होते बादली इऱ्या. मग कसं पटपट उरकतं ना. तर थोडा राहिला आहे तो उद्या घ्यायचा टाकून. एकटी नाही मी टाकत, लय व्हावं लागतं. दोघं असतं म्हणजे पटपट उरकतं. आता उघडलं आहे म्हणल्यावरती लय कामं लागतात. चला बाय सर्वांना. आणि नक्की सांगा कोणाकोणाच्यातला पाऊस उघडलेला आहे आता की असं वारं सुटलेलं आहे, पाऊस आहे. नक्की सांगा कमेंट करून. बाय सर्वांना.